आता भगवंताचा धम्मा आदेश भिक्खूने आणि भिक्खू संघाने एका जागी वर्षवास कालावधीमध्ये निवास करून स्वतःचं आणि बहुजनाचं कल्याण करण्यासाठी भगवंतांनी हा वर्षवासाचा कालावधी संकल्प अधिष्ठान करण्याची अनुमती भिक्खू संघाला 3 महिन्यासाठी आणि कधी 8 वर्षात 12 वर्षात 4 महिन्यासाठी अनुमती दिलेली आहे. कधी 4 महिन्याचा पण येतो, तर 4 महिन्याची पण भगवंताने अनुमती दिलेली आहे. जसे की काही वर्षानंतर वर्षावास कधी 4 महिन्याचा येतो. यावर्षी तो 3 महिन्याचा आहे. म्हणून भिक्खू ज्ञानरक्षित थेरो म्हणजे मी माझा 20वा वर्षावास संकल्प अधिष्ठान मी संगगिरी महाविहार मयूर मृगदाय वन आडगाव जावळे तालुका पैठण. मी प्रत्येक वेळेस आठवण करून देतो की ह्या पैठणचं नाव पूर्वी पोतन होतं. हे बुद्धिस्ट नाव आहे. आणि जेव्हा आपले भगवान बोधिसत्व होते, जेव्हा आपल्या भगवंताचं नाव महागोविंद राजा होतं, भगवंत महाराजा होते, तेव्हा महागोविंद सुत्तामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि मी 5 वर्षाच्या अगोदर आपलं जे कॅलेंडर छापलेलं आहे त्या कॅलेंडरमध्ये हे महागोविंद सुत्त टाकलेलं आहे. मी त्या महागोविंद सुत्तामध्ये भगवान म्हणतात, जेव्हा मी चक्रवर्ती सम्राट होतो तेव्हा संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये कन्याकुमारीपासून पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, तिबेट, बांगला आणि चीन पूर्ण आणि थाई, म्यानमार ही सगळी बॉर्डर येत होती. हा एवढं मोठं जम्बूद्वीप होतं. तेव्हा मी छत्रशाली एकमेव राजा होतो. तेव्हा या सगळ्या प्रदेशाचे मी 7 विभाग केले होते, 7 राजधान्या बनवल्या होत्या, 7 प्रदेश बनवले होते. त्यातला एक प्रदेश होता माहिस्मती प्रदेश होता आणि अवंती त्याची राजधानी होती. जे बाहुबली पिक्चरमध्ये त्या हिरोनीचं नाव अवंती आणि त्या राजधानीचं नाव माहिस्मती ते आपल्या महागोविंद सुत्तातून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्या भगवंताच्या पहिल्या राजधानीचं नाव माहिस्मती आणि त्या प्रदेशाचं नाव होतं अवंती प्रदेश. आणि तिसऱ्या नंबरचा प्रदेश होता, त्या प्रदेशाचं नाव होतं आस्वक प्रदेश. आस्वक प्रदेश आणि त्याची राजधानी होती पोतन म्हणजे पैठण. या प्रदेशाचं नाव काय होतं? आस्वक प्रदेश. म्हणजे होऊ शकतं वरून देवलोकातून म्हणा किंवा उंच टेकड्यावर गेले म्हणा, आस्वक म्हणजे घोड्यासारखा हा प्रदेश तसं दिसत असेल. जसं की आपला भारताचा नकाशा सध्या भगवान बुद्ध पहिलं स्वप्न झोपल्यानंतर कसं स्वप्न पडले तसा भारताचा नकाशा जे गोयंका गुरुजीनं पगोड्यामध्ये चित्र काढलेलं आहे भगवान बुद्धाला पडलेले 5 स्वप्नाचं. म्हणून भारताचा नकाशा सध्या कसा आहे? भगवान बुद्धाला सुजाताच्या हस्ते खीर खाल्ल्यानंतर याच रात्री जे 5 स्वप्न पडले त्यातलं पहिलं स्वप्न म्हणजे भारताचा नकाशा आहे सध्याचं, ते पहिलं स्वप्न. आणि असं आहे मोठं प्रवचन आहे, भारी आहे जरा. आज ते पण आहे, इतिहास पण आहे, त्याच वर्षवासाचं पण आहे, सामने शिबिराचं पण आहे, थोडं मोठं आहे. पण आज काय कार्यक्रम सुरुवात होणार आहे त्याचे पंचशील घेण्याच्या अगोदर तुम्हाला थोडे तर तो ग्रंथ पण मी इकडं येऊन प्रकाशित करेल. तर म्हणून आज 20वा वर्षावास म्हणजे माझा 20वा वर्षावास या ठिकाणी मी संकल्प अधिष्ठान करणार आहे. तर संकल्प अधिष्ठान जरी एकटा भिक्षू असेल तर त्यांनी एकटा जाऊन करण्यामित्त सुताचं पाठ एकट्याने करायचं असते. पण आजच्या दिवशी उपासकाने म्हणायचं असते की 3 महिने भंतीची तुम्ही इथं वर्षवास करा. ती गाथा आज होऊन जाईल. तुम्ही विनंती करायची असते आणि विनंती सोचून समजून करायची असते की मग आता राहा म्हणायचं तर मग उपाशी नाही ठेवावं लागत. नाही तर राहा आणि कसे राहा मराठीत तसं नाही म्हणायचं नाही, मुखच भाषायचं माय आपल्याकडून नाही होतो मुखच भाषायचं. आणि जर होत असेल तर मग एकदा भरते भोजन आणावं लागेल. नाही तर भंतीची 3 महिने इथं राहा, पाणी प्यान, हवा खा आणि असा फोन मारा, असं कसं काय? तसं नाही. तर मग ते म्हणायचं तर मग ते काहीतरी करावं लागेल आहे का नाही? एकदा होते भोजन घेऊन यावं लागेल, एकदा नाश्ता घेऊन यावं लागेल, नाही तर मग ऑनलाईन तरी पाठवावं लागेल. कोणी आमच्या लेकरं जातीनं घेऊन येतील सामान्याने तर आम्ही बनवून खाऊ आणि व्हिडिओ करायचे मग आम्ही खाताना दाखवू खाऊ लागलो. असं होईल, ते बी होऊ शकते सगळं आहे का नाही? म्हणून ते एक गाथा आहे आणि ती गाथा म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का काय लाभ आहे ते सांगतो. अगोदर सांगितलं मग तुम्ही सगळेच माणसा अगोदर तुमच्या श्रद्धेने पाहू द्या की ती गाथा म्हणणं देखील कशी आहे. आणि जो कठीण वरदानाचा असतो ती आजच्या गाथीशी कनेक्टेड गोष्ट आहे. आज जे काय म्हणलं तर ते कठीण वरदानाचं जे महापुण्य आहे तर म्हणतात कठीण वरदान वर्षात एकदा देता येतात. ते कठीण वरदान दिल्यानंतर आईकडच्या आणि बापाकडच्या 7 पिढीतले जेवढे नातेवाईक नरकगतीला दुर्गतीला गेलेले आहेत ते त्या क्षणी झटदिशी कठीण वरदानाचा साधुकार झाल्याबरोबर बाहेर पडतात. आणि ती संधी मग ह्या आजच्या गाठीला ती कनेक्टेड आहे. दोन्ही काड्या कशा गुतेला एकमेकात तशी आजची कडी त्या दिवसाच्या कडीला गुतेला असते. तर ती कडी निघत नाही, ती कडी ह्या आजच्या दिवसाची आहे. एवढे मोठे एवढ्या अरण्यात सह्याद्री पर्वत आहेत. इथं खूप मोठा इतिहास आहे.
आणि तो फार लवकर तो इतिहास बाहेर निघेल. मला वाटते जवळजवळ कोरपर्यंत आपण बाहेर काढलाय. बाकीचा 75% हे 1 वर्षभरामध्ये मोठ्याच्या मोठा निघून जाईल आणि फार मोठं गौरवशाली इतिहास आहे. म्हणून आपले भगवान बुद्ध होण्याच्या अगोदर महागोविंद राजा होते आणि 7 प्रदेशापैकी त्यांची एक राजधानी पोतन होती. मग विचार करा, जर राजा असतो तर राजधानीत कधीच येत नाही का? राजा राजधानी ठिकाणी एकदा ते येत असेल. मग आपले भगवान बुद्ध होण्याच्या अगोदर बोधिसत्व असताना आणि महाराजा असताना, महागोविंद राजा असताना जर त्यांची राजधानी पैठण आहे तर मग ते नक्की इथं आले असतील. मग जर इथं आले असतील तर इथं नसतील आले का? मग इथं आलेच असतील. म्हणजे डायरेक्ट आपले बघा साधू बना. आता म्हणजे ही सिस्टीम कशी आहे. आणि त्यानंतर दुसरा एक ग्रंथ आहे शिशिम प्रश्न. तो शिलानंद भंतीजीकडे एकमेव ग्रंथ आहे आणि त्या शिशिम प्रश्न ग्रंथामध्ये खूप सुंदरसा इतिहास आहे. आणि त्या इतिहासात पुढे सांगता सांगता ते इथं जे राहणारे भंतीजी आहेत त्यांच्यामुळे जे काही आता सध्या नागवंशी बौद्ध लोक आपण टिकून आहोत, तर ते भंतेजी त्या शिशिम राजकुमाराला म्हणतात. शिशिम, जरी नागवंशी लोक सगळे मारल्या जात आहेत, रक्ताच्या नद्या वाहत आहेत, त्यांच्या माना छाटल्या जात आहेत, नदीत त्यांना फेकल्या जात आहेत, विहिरीत डुबवल्या जात आहेत, काही पळून जात आहेत, एवढं सगळं असताना पण तू घाबरू नकोस. तुझ्या ठाई मी हे सगळं भवितव्य आणि पुढचा इतिहास ठेवून जात आहे. मला अनामिक अवस्था प्राप्त झाली पण तुला ती अजून प्राप्त झाली नाही, म्हणून तुझ्या चित्तामध्ये भय उत्पन्न होऊ शकतं. पण मरण्या अगोदर हे शिशिम, मी तुला सांगून जात आहे की तू भयभीत होऊ नको. हा भारत बौद्ध धर्माचा सगळा इतिहास तुझ्या हातात आहे आणि तूच या भवितव्य घडवणार आहेस, असं त्या शिशिमला म्हणतात. मग ती ओळ मला शिलानंद भंतीजी म्हणतात ज्ञानरक्षित. या ओळीवरून मला असं वाटतं की हा शिशिम राजकुमार दुसरं तिसरं कोणी नसून बाबासाहेबच आहेत. मग जर तो शिशिम राजकुमार जर पुढे बाबासाहेब बनले असतील तर मग शिशिम राजकुमार जर इथंच राहिलेला आहे तर मग बाबासाहेबांची सुद्धा इथं पदस्पर्शाने पावत झालेली भूमी आहे. मोठी हिंमत आहे संतांना. वादळ होईल समजा आहे का नाही. अनेक जण म्हणते बरं झालं दोन्ही ग्रंथ उपलब्ध आहेत. महागोविंद सुद्धा त्रिपिटकात आहे डायरेक्ट, पण हे ग्रंथ फक्त भंतीजीकडे आहे. म्हणून उपासक उपासिकांना विचार करा, तथागतांच्या पदस्पर्शाने, बोधिसत्वाच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी जर असेल, हा सगळा परिसर जर असेल, तर त्या भूमीमध्ये या द्वितीय बुद्ध शासनामध्ये बाबासाहेबांच्या काळामध्ये हे बुद्ध शासन इथं भरभराटीनं फुलणार नाही, फळणार नाही तर काय. कारण हे त्यांचीच मैत्री आणि त्यांचीच आशीर्वाद आणि त्यांचेच हे काय आहे, धम्म धातू आहेत. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, त्रिशरम पंचशील घेण्याच्या अगोदर हा छोटासा इतिहासाचा एक पुरावा मी तुम्हाला दिला, जेणेकरून तुमच्या हृदयामध्ये एक धर्म संयोग उत्पन्न व्हावं, एक सच्चाई उत्पन्न व्हावी, एक श्रद्धा की अरे आपण अशा काय साध्या सुध्या भूमीमध्ये नाही आहोत. आपण सगळेजण साक्षीदार बनू. जेव्हा इथं खूप मोठं भव्य दिव्य वैभव उभं राहील तर निश्चित स्वरूपामध्ये अनेक जणांना इथंच पुन्हा जन्मग्रहण करण्याची संधी प्राप्त होईल. जसं की मला मिळत, मी अधिष्ठान केलेलं आहे. आणि ज्ञानज्योती भंतीजी मला म्हटले मागच्या वेळेस, मी नेहमी म्हणायचो की मी इथं भव्य दिव्य जगातली सर्वात मोठी बुद्धाची मूर्ती बनवणार आहे, तिचा सोन्याचा चेहरा बनवणार आहे, इथं MPC UPCचं इन्स्टिट्यूट काढणार आहे, इथं भव्य मोठा दवाखाना काढणार आहे, इथं शाळा काढणार आहे, इथं हॉस्टेल काढणार आहे, तिकडं फार वृद्धाश्रम काढणार आहे. असं मोठे 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 स्वप्न तर ज्ञानज्योती भंतीजी म्हणे हे ज्ञानरक्षित एवढे मोठे 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 स्वप्न म्हणतो म्हणे. आणि याला तर कॅन्सर झाला म्हणे. आता माहित नाही हा किती दिवस जगतो आणि किती दिवस नाही. आता हा म्हणतो तर खरी म्हणे. मग आता यांनी म्हणलेल्या गोष्टी खऱ्या होतात की नाही होतात याच्याबद्दल तुम्हाला शंका वाटत म्हणे. पण मला शंका वाटत नाही असं ज्ञानज्योती भंतीजी इथं स्टेजवर म्हणते. ज्ञानज्योती भंतीजी म्हणे की या ज्ञानरक्षीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणारच आहेत म्हणे, पूर्ण होणार आहेत. जर यदा कदाचित या जन्मात नाही झाले तर मेल्यावरती पुन्हा इथंच येणार आहे म्हणे. मग तेव्हापासून मला असं वाटलं की आता होणारच आहेत. मग आता तेव्हापासून वाटलं आता तर होणारच आहेत. मग कारण ते म्हणले याच्यातली कोणतीच गोष्ट, तो ग्रंथही माझ्याकडे नाही, शिलानंद भंतीजीकडे आहे, त्याची PDF माझ्याकडे आहे. आणि तो ग्रंथ छापण्यासाठी थोडे दिवस बाकी. आपला स्तूप झाला की त्याच्या उद्घाटनाच्या टायमात आपण बरेच काही दानदाते तयार आहेत. आपल्याला फ्री बी मिळेल किंवा नाना तोटा तत्वावर पण मिळेल. आणि म्हणून उपासक उपासकांनो, त्रिशरम पंचशील ज्या लोकांनी सकाळी अष्टशील घेतलेला आहे तर त्यांना अष्टशीलच्या टायमात त्यांना डबल पंचशील घेण्याची गरज नाही. त्यांनी 3 रत्नाचे शरण घेऊ शकतात, बुद्ध शरण 3दा म्हणू शकतात. पण पुढे शील आल्यानंतर त्यांनी मौन धारण करायचं आहे. म्हणजे पंचशील घेणार आहेत तर त्यांनी मात्र सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं, एकदा 3दा साधुकार द्यायचा आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि.
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि अहं वंदामि सबदा. क्षमा याचना घ्या आणि त्यानंतर पंचशील. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सपम् अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयम्पि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सपम् अपराधं क्षमतु मे भन्ते तृतीयम्पि ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनं कतं सपम् अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. शरणागमनं परिपूर्णं पानातिपाता विरमणि सिक्खापदं समादयामि. पानातिपाता विरमणि
वीरमणी सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणी सिक्खापदं समादयामि पुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलं सम्पादेथ वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा आज माझ्या या 20व्या वर्षाच्या विधीबरोबरच 3 महिन्यासाठी वेगवेगळ्या कुळातले कुलपुत्र आणि कुलपुत्री 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ते श्रामणर आणि श्रामणेरी बनून बौद्ध धम्माचं प्रशिक्षण घेणार आहेत. 3 महिने मी स्वतः या ठिकाणी राहून त्यांना आनापान सती, ध्यान, विपස්සना, बुद्ध गुण, धम्मगुण, संघगुण हे प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवून कसं त्यांचा बुद्ध धम्म संघ गुणाचा पाठ करायचा, त्याचबरोबर काही सूत्र, विपස්සना आणि चतुर आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग, प्रतित्य समुत्पाद सिद्धांत आणि एक बोधिसत्व बुद्ध बनण्यासाठी ज्या 37 गोष्टीमधून त्यांना जावं लागतं, त्या 37 गोष्टी म्हणजे त्याला 37 बोधिपाक्षीय धर्म म्हणतात, ज्याच्यामध्ये माझी PhD झालेली आहे. आणि या 5-6 दिवसामध्ये मला डॉक्टरेट मिळेल. मग तुम्ही मला डॉक्टर म्हणू शकता, इंजेक्शन नाही भेटणार. तर तो प्रतित्य समुत्पाद सिद्धांतासह 37 बोधिपाक्षीय धर्म मी तुम्हाला अधिकारवाणीनं, मला ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची डॉक्टरेट मिळत आहे आणि मी त्याच्यावर गंभीर पद्धतीनं आमचे धम्मसेवक बंदेजीच्या नंतर मला असं वाटले मी भारतामध्ये ते शिकवणं सुरू करेल. तर पहिला बहुमान तुम्हाला मिळेल की मी ते 37 बोधिपाक्षीय धर्म या ठिकाणी शिकवणार आहे आणि मी 3 महिने या ठिकाणीच राहणार आहे. फक्त आम्ही औरंगाबादमध्ये दर रविवारी येणार आहोत. तर रविवारी ज्यांना कोणाला असं वाटलं की आमच्या सगळ्या श्रामणेरांना आम्हाला भोजन द्यायचंय, ते एक परिवार म्हणा, कोणते विहार म्हणा, बचत गट म्हणा, कमिटी म्हणा, आमचं भोजन ते तिकडे ठेवू शकतात. आम्ही रविवारच्या तारखे औरंगाबादला देणार आहोत. औरंगाबादला फक्त रविवारच्या तारखे, की जेणेकरून शहरामध्ये एक दिवस जाता येईल, बाकी कंटिन्यू त्यांना इथं शिकवल्या जाईल. आणि निश्चित स्वरूपामध्ये जेव्हा कठीण जीवरदानाचा कार्यक्रम असेल तर निश्चित स्वरूपामध्ये यांना काय लाभ झाला असे अनेक जणांना तो लाभ कळेल. उपासक उपासिकासाठी रोज संध्याकाळी 7 ते 8 संध्याकाळी 7 ते 8 पूज्य गुरु भंतेजी किरीबत गोड ज्ञानानंदजी महास्तवीर यांनी भारतीयांसाठी जे हिंदी भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे बुद्ध कोण आहे त्यांचं वाचन आणि विश्लेषण
हे विशेष पद्धतीने मी स्वतःच आपल्या ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. ते तुम्हाला रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये ऐकायला मिळेल. मग मध्ये मध्ये मला वाटलं तर मग मी मिलिंद प्रश्न, जातक कथा, अट्टकथा आणि होऊ शकतंय की जे बौद्ध धम्माचे अभिधम्म पिटकाचे जे गंभीर ग्रंथ आतापर्यंत कधी तुम्ही ऐकले पण नाही, तर त्याचाही चॅप्टर मी एका दिवशी निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये संध्याकाळच्या 7 ते 8च्या प्रवचनामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा यांची दीक्षाविधी एक 10 मिनिटाची आहे, ती झाल्याबरोबर आज आमच्या या ठिकाणी एक श्रद्धावान उपासक नांदेडवरून आणि औरंगाबादला पण राहतात, आमचे कांबळे साहेब आहेत, ज्यांनी एक संकल्प अधिष्ठान केलेला आहे. जवळजवळ 2 गुंठे 1 गुंठा जमिनीचं दान, 1 गुंठा जमिनीचं दान ते आज या ठिकाणी करणार आहेत. आणि त्यांचा जो संकल्प अधिष्ठान आहे तर त्यांचं दान होईल. त्याचबरोबर आमचे भोरे साहेब इंजिनियर होते, त्यांच्या धर्मवान पत्नीनं सुद्धा आमच्या एरेकर साहेबांच्या घरी ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी त्यांनी एका कोटीचं दानाचा संकल्प केला आहे, त्यांचंही दान पुण्य या ठिकाणी होईल. त्याचबरोबर आमच्या एक श्रद्धावान उपासिका आल्यात, त्यांच्या आईचं पुण्यानुमोदन आहे आज. ते भावंड बहिणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी दानाचं अनुमोदन होईल. आणि 2 परिवारातून चिवरदान आणि भिक्षापत्र आहे. आणि श्रावस्ती बुद्धविहारातल्या उपासिकेचं आज अट्टपरिस्कार आणि जी काही वस्त्रसाठिका म्हणतात, आंघोळीचा कपडा भिक्षू लोकांना वर्षवासामध्ये जो दान करायचा आहे, तर त्या श्रावस्ती विहारातल्या उपासक उपासिकाकडून ते दान होईल. आणि जेवढे काय हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सदवेश साहेब, एरकर साहेब, जवळजवळ लोक मध्य प्रदेशातून आलेत, मध्य प्रदेशातून सुद्धा लोक आलेत, पार गडचिरोली इकडून तिकडून सगळीकडून लोक आलेत. आपण फार छोटा कार्यक्रम ठेवायचा असं ठरलं होतं, कारण आपलं आता हे काम सुरू असल्यामुळे इकडे आपल्याकडे व्यवस्था नसल्यामुळं तर वेगवेगळ्या ठिकाणून आले. आणि सगळे लोक खाली हात कोणी नाही आले, सगळ्यांनी कोणी तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, डाळ, त्यात खारुड्या, कुरड्या, शेवाळ्या, मिरची पावडर, काय काय जे सगळं घेऊन लोक या ठिकाणी बिचारे आलेले आहेत. मग तांब्याचे घडू, तांब म्हणा, पितळ म्हणा, नाना प्रकारच्या बुद्धमूर्तीचे धातूसाठी सुद्धा पैशासह अनेक लोक सगळ्या पीठासह वस्तू घेऊन आलेले आहेत. तर हे सगळे लोक एवढ्या दूर येतात, एकही माणूस बिना श्रद्धेने इथे येत नाही. गावाशेजारी, घराशेजारी विहार असलं तर माणूस कशाचा आवाज येतो म्हणून चालत जाईल. इथं काय तुम्ही आता कुठं आवाज येऊ म्हणून चालत नाही येऊ शकत. तुम्ही इथं यायचं तर तुम्हाला श्रद्धा उत्पन्नच करावं लागते. आणि म्हणून या श्रामणेरची दीक्षाविधी आपण सुरू करणार. तर यांना दायक आणि दायिक बनण्याचा बहुमान, सम्राट अशोकांना जो बहुमान प्राप्त झाला होता, भिक्खू संघाचा माता पिता बनण्याचा जो बहुमान, ज्याला दायाद म्हणतात, दायक आणि दायाद या 2 गोष्टी वेगळ्या असतात. 84,000 लेण्या, ताम्रपट, गुहालेख, शिलालेख आणि बौद्ध धर्माचा एवढा प्रचार सम्राट अशोकाने केला. आणि खुशीनं भदंत मोगली पुत्र तिस्स उपगुप्त म्हणते, 2 हरंत होते, त्यांना ते म्हणाले, म्हणते मी धम्माचा दायाद झालो का? तेव्हा दोघे म्हणाले, राजन तुम्ही धम्माचा दायाद झाले नाही. एवढं सगळं केलं मी, 84,000 ताम्रपट, शिलालेख, गुहालेख, स्तंभ आणि एवढं 84,000 ठिकाणी भगवंताचे स्तूप बनवले, तरी मी धम्माचा दायाद झालो नाही. तर नाही म्हणे, धम्माचा दायाद जर व्हायचा असेल तर आपला पोटचा गोळा, मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघात सहभागी करायचा असते, तेव्हा दायाद होता येते. तेव्हा राजा सुकून गेला. दरबारात नाराज झालेला संघमित्रा आणि महामहेंद्र त्यांचे महापुण्यवान सुपुत्र सुपुत्री पिताला विचारतात, पिताश्री कलिंगच्या युद्धाच्या नंतर दीक्षित झाल्यानंतर तुम्हाला आम्ही नाराज कधीच पाहिलं नाही, आज नाराजीचं कारण काय? बाळांनो, मला धम्मदायाद होता नाही आलं, त्याची मला नाराजी आहे. आपण राजा आहात, कोण अडथळा आहे आपल्या धम्मदायादामध्ये? तो अडथळा दूर करा, दायाद व्हा, तुरंत व्हा. तुम्हाला कोण आदेश देणार आहे? बाळांनो, धम्माचा दायद आदेश दिल्याने होता येत नाही, नसता मी तुरंत आदेश दिला असता. मग तुमच्याकडे धनाची काय कमी आहे? नियमानिकतेची काय कमी आहे? तुरंत ते ध्यान दायादपणा. बाळांनो, हे बाह्य भौतिक वस्तूचं दान देऊन धम्माचा दायाद होता येत नाही. मग कोणाच्या हातात आहे? त्यांना तुरंत सांगा, तुम्ही धम्माचा दायाद व्हा. पिताश्री, तुम्हाला धम्माचा दायाद होण्यासाठी अडवलं कोण आहे? कोण अडवू शकते? बाळांनो, मला अडवू शकत कोणी नाही आणि मला कोणी रोखू शकत नाही, पण ते माझ्या हातात नाही. पण ते कोणाच्या हातात आहे? ते तुमच्या हातात आहे. ते तुमच्या हातात आहे म्हणे. पिताश्री, आमच्या हातात कसं आहे? तर जोपर्यंत माझा मुलगा किंवा माझी मुलगी भिक्खू बनून
बुद्ध शासनामध्ये सम्मिलित होत नाही तोपर्यंत मला दायाद होता येत नाही. म्हणून हे तुमच्या हातात आहे आणि मी तुम्हाला तसा आदेश देऊ शकत नाही. असं म्हणल्याबरोबर छोटस 7 वर्षाचं लेकरू घेऊन संघ मित्रा लगेच पुढे उभी राहिली आणि म्हणतात, पिताश्री तो धम्माचा दायाद होण्याचा बहुमान मी तुम्हाला प्राप्त करून देते. मी आत्ताच भिक्षुणी होती, राजकुमारी आहे, राजकुमारी आहे. विचार करा, जिच्या अवतीभोवती हजारो दास नोकर चाकर आहे, क्षणार्धात ती जर तयार होती तर किती पारमिता असतील विचार करा. आणि राजाच्या नंतर ज्याला राजा होण्याचा बहुमान प्राप्त होणार आहे, मोठा सुपुत्र आहे महामहेंद्र, तो तक्षण आपल्या बहिणीच्या पाठीमाग उभा राहतो आणि येऊन म्हणतो, पिताश्री मी तुम्हाला ते बहुमान प्राप्त करतो. मी ताई सोबत मी पण भिक्षू बनतो म्हणे, मला राजा व्हायचं नाही आहे. किती मोठं हे वैभव आणि किती मोठं शत्रशाली वैभव त्यागून भिक्षू बनण्याची इच्छा राजकुमार व्यक्त करतो. तो राजकुमार साधा असेल का, किती पुण्यवान. आणि मग राजा इतका सुखावून जातो, एवढा आनंदित होतो, प्रसन्न होतो, म्हणतो, अरे बापरे, तुम्ही एवढे माझे श्रेष्ठ पुत्र की तुम्ही मला तो दायाद बनण्याचा बहुमान प्राप्त केला. आणि मग म्हणतात, पिताश्री माझं एक छोटं 7 वर्षाचं बाळ जे आहे सुमन, यालाही भिक्षू बनण्याची अनुमती द्या म्हणे, यालाही अनुमती द्या. आणि मग ते तिघे इथून भिक्षू बनतात, श्रीलंकेला जातात, बोधिवृक्षाची शाखा आणतात, घेऊन जातात, तिकडेच आरंत होतात. आणि पिताश्री सांगतात की पुन्हा भारतात येऊ नका, तुमचं महापवित्र शरीर तुम्ही श्रीलंकेतच त्यागा म्हणे. दोघं तिथंच आरंत बनून बुद्धा समान 7 दिवसाचा उत्सव श्रीलंका देश प्रतिबुद्ध म्हणून महामहेंद्राचा गौरव करतात. अनंत महामहेंद्रे संघमित्राचा गौरव करतात. आणि तो बोधिवृक्ष त्या सगळ्या भगवंताच्या त्या दोन्ही सुपुत्राची सम्राट अशोकांना दायाद बनवणाऱ्या त्या महान पुण्यवान भिक्खू भिक्षुणीची साक्ष देतात. आणि पुढे ते सुंदर वन जिथं भगवान बुद्धाचा बोधिवृक्ष ज्या अनुराधपूरमध्ये लावला जातो, ते सुंदरसं वन आहे. जसं आपलं नागशेन वन आहे, नागशेन वन सगळ्या जगाला माहीत आहे, तसं श्रीलंकेमध्ये जो अनुराधपूरचा बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाच्या बाजूचं जेवढं काय वन आहे, त्या वनाला तिथं सन्मानानं महामेहुनाव असं नाव आहे. तर पूज्य आमचे गुरु भंतेजी त्यांनी त्याच वनाचं नाव आपल्या संस्थेला ठेवलंय. आणि त्या संस्थेच्या मार्फत पूज्य गुरु भंतेजी या ठिकाणी बोधिवृक्षाची शाखा घेऊन आले आणि त्यांनीच आपल्याला हा सगळा बहुमान प्राप्त करून दिला. आणि या स्तूपाच्या उद्घाटनाला सुद्धा ते येणार आहेत आणि त्यांना पदस्पर्शाने भूमी पावन झालेली आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आज तोच बहुमान आपण काही उपासक उपासिकाला प्राप्त करून देणार आहेत. यांचा दायाद बनण्याची संधी त्यांना प्राप्त होणार आहे. म्हणून यांचा दायाद होण्यासाठी आपण आता पुढची गाथा म्हणूया आणि नंतर दायाद होण्याची संधी काही उपासक उपासिकाला प्राप्त होणार आहे. जी सम्राट अशोकांना झाली, तसं भिक्खू भिक्खूंची माता पिता बनण्याचं जे सौभाग्य तुम्हाला प्राप्त होणार आहे ते अद्वितीय आहे. म्हणून सगळ्यांनी साधुकार म्हणायचा आहे. थोडेसे पुढे या ग्रस्त लोक किंवा तुम्ही थोडेसे एक हातात थोडेसे मोरे सर, थोडेसे आई थोडेसे मागे, तुम्ही थोडेसे पुढे या. तुम्ही दीक्षा घेणारे थोडेसे पुढे या, एक हात थोडेसे मागे राहा. गुडघ्यावर बसते नाही बसते का? हा, गुडघे गेल्यावर झालो ना. ज्यांना गुडघ्यावर बसते ते गुडघ्यावर बसा, त्यांना नाही बसते ते मागे करून बसा. तुम्हाला बसता येईल का? ज्यांना बसता येईल त्यांनी बसा, ज्यांना नाही बसता येईल त्यांना बसा. आज बघा, आज यांना गुडघ्यावर बसता येत नाही. मी आज तुम्हाला लेखी देतो की जेव्हा वर्ष कठीणची वरदान असतील हे तुम्हाला गुडघ्यावर बसले दिसतील, ते बी सन्मान व्यवस्थित. तुम्ही नंतर आपल्या नवजीवन कॉलनीमध्ये जिथं करुणात बंदीची मैत्री विहार आहे, तिथलची एक उपासिका जाऊन बघा. मी 1 वर्षवास केला, तिला डॉक्टरनं सांगितलं होतं मरेपर्यंत तुला खुर्चीहून खाली बसता येणार नाही. मी तिला खाली मांडी घालून बसवलं, 1 घंटा 2 घंटे ध्यान करते. सगळे तिचे आजार पळून लावले, फक्त आनापानसती शिकवलं, बाकी काही शिकवलं. हे होत आहे तुम्हाला 3 महिन्याच्या आत रिझल्ट सगळ्याला येऊन जाईल. मी आता इथंच आहे सगळं. हे भगवंताच्या धम्माची कमाल आहे, धम्मामध्ये तसं बल आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, तुम्ही बाकीच्याने म्हणायचं नाही मी डोळे उघडू नये म्हणले की तुम्हाला पण तिचे करतो बा, तुम्हाला भिक्षू न्यावं लागेल. यांनीच म्हणायचं आहे, फक्त बाकीच्यांनी नाही म्हणायचं. ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया कत्तं सब्बं अपराधं कमतु मे भन्ते द्वितीयंपि तृतीयंपि. एरेकर साहेब, एरेकर ताई, सदेव साहेब, सदेव ताई समोर या. त्याचबरोबर तुझ्या मम्मी पप्पाचं नाव काय रे? मगरे? हां, मगरे आई, मगरे बाबा आणि आमचे मगरे साहेब, कांबळे साहेब, राहुल, दोघं तिघं तुम्ही दोघं तिघं या.
ते किती जण आहेत एवढे? एक चिवर इथं घ्यायचं आहे तुम्ही. एक चिवर. सगळ्यांनी साधू म्हणत राहायचं. म्हणा साधू. ते मुंडन काढलेलं दिसतोय, बनायचंय का? ये लवकर मग, लवकर ये, लवकर. एक घ्या, म्हणजे एक जोडीत एक घ्या, जोडीत एक. साधू म्हणत राहा. साधू सागर कधी मध्ये मोबाईल मगरी साहेबाकडे देत राहत जा. यांच्याकडून जसे पाहिजे तसे फोटो घ्यायचे, त्यांना परफेक्ट करते. तुझा मोबाईल त्यांच्याकडे देतात, त्यांच्याबरोबर आपले फोटो घ्या का त्यांच्याकडून, आणि ते सोबतकडे राहू दे. तो इकडचे छोटे मोठे काम आहे, एक 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 द्या. एक एक चिवर आंबे साहेब राहून घ्या. एक एक चिवर घ्यायचं तुम्हाला. एक एक आई या, ज्यांचं आईचं पुण्यानुमोदन आहे ते परिवार पण या. आणि ताई शिक्षिका आणि त्यांचा सुपुत्र हे दोघं आले होते. ते साडी का काहीतरी आणायसाठी गेले होते, बराच वेळ झाले आले नाही. ही आई त्यांची वाट पाहतात. ते आलेत का असं का? किंवा ते कंटेनर पण झोपले होते तर तिकडे आहेत का सागर? आहेत का? बरोबर बसा, काय चिंता करू नका, आहे असते. आज कालवस दिवंगत एकच घ्यायचं परिवारातून एक परिवार. तुळसा आई वामन वाघ यांचं आज तृतीय पुण्यस्मरण आहे. त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा साधूकार म्हणा सगळेजण. ते परिवार सुद्धा या ठिकाणी, त्यांचे सुपुत्र विठ्ठल हरिचंद्र वाघमारे, मुलगी विमल हरिचंद्र वाघमारे, मुलगी आहे सुधीर वामनराव वाघ, मुलगा आहे अनुराधा सुधीर वाघ, सुनबाई आहे आणि ॲडव्होकेट विलास वामनराव वाघ हे त्यांचे मुलगा आहेत. असे परिवार सुद्धा या ठिकाणी या पुण्यामध्ये सहभागी आहेत. साधू म्हणत राहा. ह्या पद्धतीने द्यायचं. साधू साधू त्यांना द्यायचं आणि यांना द्यायचं. साधू हात जोडायचे आणि तुमच्या जागेवर बसायचं. हे दीक्षाविधीसाठी तुम्हाला सहभागी केले, नंतर चिवरात नंतर पुण्यात वेगळं आहे. समजा हे दीक्षाविधी तुम्हाला सहभागी केलं, हे फार मोठा बहुमान आहे. साधू एरेकर साहेब त्यांच्या धर्मवान पत्नी, साधेव साहेब त्यांच्या धर्मवान पत्नी, हे मगरे बाबा आणि त्यांच्या धर्मवान पत्नी, साधेव बाबा त्यांच्या धर्मवान पत्नी. आमच्या आई खूप मोठे इंजिनियर होते आमचे, आणि आम्ही खूप महाराष्ट्रभर डॉक्टर SP गायकवाड साहेब, मी भालराव साहेब, पूज्य उपगुप्त मंत्री धम्मशिव मंत्रीजी, आमचे भोवरे साहेब, आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरलेले आहे. त्यांच्या धर्मवान पत्नीचं सुद्धा आज संकल्प अधिष्ठान आहे. साधू आमचे कांबळे साहेब यांचा आज 1 गुंठा जमिनीचं दान या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. 55,000 रुपयाचं दान देणार आहे. सगळेजण साधूकार म्हणा सगळे. आता बरेच लोक मला म्हणतात पण त्याची घोषित नका करू, तुमच्या मागं लोक लागतात. आता घोषित नाही करा तर काय करू? खरं येते खरं आहे का नाही? उलट यांचा पाहून अनेक जणाला प्रेरणा मिळत नाही का नाही? चांगलं होईल ना. तर साधूकार द्या यांच्यासाठी सगळ्यांना. आणखी आमच्या श्रावस्ती महिला मंडळ जे आहे ते त्या उपाशिका या सगळ्या मिळून एक घ्या. आणि पाचोडवाल्या आणि कोपरगाववाले आले का सगळे? कोपरगावले या, कोपरगावले एक घ्या. पाचोडवाले यांना देत राहायचं. साधू म्हणा सगळं एकच घ्यायचं तुम्ही सगळे मिळून ना. पाचोडवाले पण सगळे मिळून, कोपरगावले सगळे ते नाही घेत, इकडचे यांचे वेगळे आहेत, तिकडचे वेगळे आहेत. साधू साधू हे एक 10 मिनिटाचा विधी आहे. त्यानंतर जेव्हा साधू मुंबईवाले आलेले नाही, मुंबईवाले आहे एक सगळं ग्रुप. आणि मोरल कामं येत आहे. आम्हाला तुमच्या घरी जर खराब झाले असेल तर घेऊन या इकडं, कारण मोरण हारणाला रोज आम्ही 1-2 5-5 किलो इथं टाकतो. तर खूप चांगली साफसफाई करून सुंदर रूम आता हे केली आम्ही. 30 लोक इथं चांगल्या आरामात राहू शकता एवढी व्यवस्था केली आम्ही. 3 कंटेनर आणून ठेवलेत, टॉयलेट बाथरूम सगळे व्यवस्थित आहे. 30 लोक निवास करू शकता. डायरेक्ट पनवेलमध्ये बनवले आणि डायरेक्ट तिथूनच विकत आणले. आमचे हे कंटेनर यांनी त्यांच्या कंटेनरमध्ये फार कमी याच्यामध्ये, म्हणजे फक्त डिझेलमध्ये आणून दिले. यासाठी साधूकार म्हणा सगळे परिवार. त्यांच्याकडून सुद्धा धर्माचं दाय म्हणून एक चिकलठाणेवाली हे 2 सगळेजण साधू कर साधू साधू साधू. ठीक आहे.
सगळेजण आता बसा, सगळेजण माझ्या पाठोपाठ म्हणा. बाकी तुम्ही नका म्हणू, तुम्ही फक्त दीक्षावालेच म्हणा. सब दुःख निसरणं म्हणायचंय, सम्यक म्हणायचंय. आता हे कायम स्वरूपी दिलेलं आहे आम्हाला. त्याचे माता पिता पुढे मग रे बाबा आई कायमच आहे का? नाही का? मग ठीक आहे म्हणा. सब दुःख निसरणं निब्बानं सच्ची कर्णथाय इमं कासावं गहेत्वा तत्वा पप्पाजेत मं भन्ते अनुकंपं उपादाय द्वितीयंपि तृतीयंपि सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी निब्बाणाचा साक्षात्कार होण्यासाठी पूज्य बनते महान अशा महाकारुणिक तथागतांच्या पवित्र अशा या काशाय वस्त्राला घेऊन अनुकंपा करून हे काशाय वस्त्र आम्हाला प्रवर्जित करून देऊन आम्हाला श्रामणेर दीक्षा द्या असे आम्ही त्रिरत्नाच्या प्रती श्रद्धा ठेवून बाबासाहेबांच्या प्रेरणेने दीक्षा मागित आहोत. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना करीत आहोत. याचना करीत आहोत. याचना करीत आहोत. सर्वजण म्हणा केसा तुम्ही नाही म्हणायचे. केसा लोमा नखा दंता तचो तचो दंता लोमा नखा केसा केसा लोमा नखा दंता तचो. जाता तुम्ही तिकडे जा त्या कंटेनरमध्ये त्या आणि त्या कंटेनरमध्ये जायचं. इथं आहे का? मुंडन करता करताच आरंभ झालेली त्यातली आपली शिवली बनतेची आहे. आणि म्हणून ही आपली परंपरा आहे की काय सांगा कोणाच्या पारमिता आम्ही लय दिवसाचं म्हणून राहिलो पण कोणीच आरंभ आहे ना असून असं म्हणता म्हणता शिवली बनतेची आरंभ झालेली. साधूकार म्हणा सगळेजण साधू साधू साधू. या पट 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 लवकर लवकर इकडे जायचं. इथं जा बदलून यायचा. ते करदोडा बिरदोडा सगळा दोरा हे सगळं तोडायचा. या हे कापून ठेवायचं सगळं. जो आचार्य असतो तो सजग असला पाहिजे की त्याला सरळ म्हणताना उलट म्हणताना सावधान म्हणता आलं पाहिजे. तर आपले शिलानंद म्हणतेजी धम्मचक्र आणि महासती पठाण सुद्धा उलट मी म्हणतात ते आहे मार्गगामी फलगामीचं लक्ष. साधू मी म्हणतेजी तिथे गेलो आम्हा दोघायला बसवलं आणि मला म्हणजे तुमचं महासती पठाण सुद्धा पाठ आहे का आणि धम्मचक्र पाठ आहे का? तर मला वाटलं बंदीची शाबास किती येते. मी म्हटलं हो माझं धम्मचक्र पाठ आहे. म्हणजे महासती पठाण म्हटलं हो महासती पठाण पाठ आहे. म्हणजे मला मग उलट आम्ही दोघं मगच म्हटलं खालीच म्हटलं ते म्हणजे असं कोकणपंची तर कोणी पाठ करता येईल ज्याला लाभ झालेला असताना उलट म्हणता येते. म्हणून ही बी आपलीच परंपरा आहे. समजलं का? केसा लोमा नका दंता तचो तचो दंता नका अमा. केसा लोमा नका दंता तचो तचो दंता लोमा नका केसा. त्या रूम मध्ये जा आणि पटापटा बदलून या. शांततेने आले चालते. आता मी निवांत प्रवचन देणार आहे. म्हणजे लोक झोपायच नाही. तुमची दीक्षा राहिली आता तशी की विधी आहे.